हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज आपण पाहतोय ए टू झेड इंग्लिश ग्रामर, ए टू झेड इंग्लिश व्याकरण. वेगळी प्लेलिस्ट आहे, नक्की पहा. प्लेलिस्टचं नाव ए टू झेड इंग्रजी व्याकरण. आज लेसन नंबर 4. त्यात आपण पाहतोय सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्याची रचना, आणि ती रचना बेसिक पॅटर्न, अतिशय महत्त्वाचा असा बेसिक पॅटर्न आज आपण पाहणार आहोत. आणि तो पॅटर्न आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. पाहूया वन बाय वन. सब्जेक्ट. सब्जेक्ट टेल्स अस who or what the sentence is about. सब्जेक्ट करता टेल्स अस आपल्याला सांगतो, who म्हणजे कोण किंवा what म्हणजे काय, कोण किंवा काय, द सेंटेन्स इज अबाउट वाक्य कोणाबद्दल आहे किंवा कशाबद्दल आहे, कोण किंवा काय या प्रश्नांना करता उत्तर देतो. त्याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याला करता कुठचा हा जर प्रश्न पडेल की या वाक्यात नेमका करता कुठचा आहे, तर त्यावेळेला आपण कोण असा प्रश्न विचारायचा आहे किंवा काय असा प्रश्न विचारायचा आहे. पाहूया उदाहरणं. मीरा सिंग्स ब्युटिफुली. मीरा सिंग्स ब्युटिफुली. मराठी अर्थ मीरा सुंदर गाते. मीरा सुंदर गाते. आता जर मी इंग्लिश क्वेश्चन विचारला की हू सिंग्स ब्युटिफुली, हू सिंग्स ब्युटिफुली, सुंदर कोण गातं, मग त्याला उत्तर मला मिळेल मीरा, आणि म्हणून मीरा हे इथे सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. दुसरं एक्झाम्पल. द लॅपटॉप इज कॉस्टली. द लॅपटॉप इज कॉस्टली म्हणजे लॅपटॉप महाग आहे. लॅपटॉप महाग आहे. आता जर मी क्वेश्चन विचारला व्हॉट इज कॉस्टली, व्हॉट इज कॉस्टली, कॉस्टली म्हणजे महाग, महाग काय आहे, उत्तर मिळेल लॅपटॉप. मग लॅपटॉप हे झाला कर्ता म्हणजे सब्जेक्ट. अशा पद्धतीने वाक्यात कर्ता असतो. सेकंड नंबरला असतं वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद असतं. आता क्रियापदाविषयी पाहूया. द वर्ब शोज द ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बिईंग. वर्ब म्हणजे क्रियापद, शोज म्हणजे दर्शवतं, दाखवतं, ॲक्शन क्रिया, किंवा स्टेट ऑफ बिईंग म्हणजे एखादी स्थिती सांगतं आपल्याला, एखाद्या वस्तूची म्हणा किंवा व्यक्तीची म्हणा, स्थिती सांगतं. क्रिया दाखवतं किंवा स्थिती सांगतं. पाहूया एक्झाम्पल. द डॉग इज बार्किंग. द डॉग इज बार्किंग म्हणजे अर्थ मराठी कुत्रा भुंकत आहे. आता कुत्र्याची ॲक्शन किंवा कुत्र्याची क्रिया काय आहे, तर भुंकण्याची. मग ते भुंकणं हे कशात लिहिलेलं आहे, इज बार्किंग. इज बार्किंग भुंकत आहे. हे दोन शब्द क्रियापद म्हणजे वर्ब आहेत. इज म्हणजे आहे आणि बार्किंग म्हणजे भुंकणे. इज बार्किंग भुंकत आहे हे झालं क्रियापद वर्ब. इथे आपल्याला क्रिया दाखवली आहे, ॲक्शन दाखवली आहे. सेकंड एक्झाम्पल. शी इज सिक. शी इज सिक. आता इथे मराठी अर्थ ती आजारी आहे. मग ती आजारी आहे. इथे आपल्याला स्थिती दिसते. ती काय स्थितीत आहे, कुठच्या स्थितीत आहे आता, तर ती आजारी आहे. स्थिती दाखवली आहे. आणि आहे या क्रियापदाने ती स्थिती आत्ता आहे, वर्तमान काळ सांगितलं आहे, म्हणून इज हे क्रियापद म्हणजे वर्ब आहे या वाक्यामध्ये. अशा पद्धतीने ॲक्शन वरच्या पहिल्या वाक्यात म्हणजे कृती क्रिया, आणि स्थिती म्हणजे स्टेट सेकंड एक्झाम्पलमध्ये. हे झालं वर्ब बद्दल. थर्ड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मराठीत कर्म. द ऑब्जेक्ट रिसिव्स द ॲक्शन ऑफ द वर्ब. द ऑब्जेक्ट रिसिव्स द ॲक्शन ऑफ द वर्ब म्हणजे जी काही क्रिया केलेली असेल त्याचं क्रियेचं फळ त्या ऑब्जेक्टला मिळतं, किंवा त्या ऑब्जेक्टवर कर्मावर क्रिया केली जाते. क्रिया कोणावर केली जाते, तर कर्मावर. करणारा असतो कर्ता आणि ज्याच्यावर क्रिया केली जाते तो असतं कर्म, ऑब्जेक्ट. इट आन्सर्स द क्वेश्चन व्हॉट ऑर whom. इट आन्सर्स द क्वेश्चन व्हॉट ऑर whom. व्हॉट काय किंवा whom कोणाला, या दोन प्रश्नांचं ते उत्तर देतं. ते म्हणजे ऑब्जेक्ट, कर्म उत्तर देतं. फॉर एक्झाम्पल. आय लाईक बॅडमिंटन. आय लाईक बॅडमिंटन मला बॅडमिंटन आवडतं. हे मराठी मिनिंग झालं. आता प्रश्न मी विचारला की व्हॉट डू आय लाईक. व्हॉट डू आय लाईक मला काय आवडतं, त्या व्हॉटला उत्तर मिळेल बॅडमिंटन. सो बॅडमिंटन ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे या सेंटेन्समध्ये. सेकंड एक्झाम्पल. दे हेल्प देअर फ्रेंड. दे हेल्प देअर फ्रेंड
त्यांनी त्यांच्या मित्राला किंवा मैत्रिणीला मदत केली. हे वाक्य झालं. क्वेश्चन जर मी विचारला, whom did they help? whom did they help? त्यांनी कोणाला मदत केली? तर उत्तर मिळेल their friend, त्यांचा मित्र किंवा मैत्रीण. मग या वाक्यामध्ये their friend हे झालं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट घेऊन एक रचना बनते, जी अतिशय बेसिक रचना इंग्लिश वाक्यांची आहे. ती आज आपण पाहिली आणि ती रचना बनवताना सब्जेक्टचा अर्थ काय, वर्बचा अर्थ काय, कशा अर्थी आपण वापरतो आणि ऑब्जेक्टचा अर्थ काय हे सुद्धा जोडीला आज आपण पाहिलं. आय होप हे तुम्हाला सगळं काही समजलं असेल. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. असेच पाहत राहा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. लेसन 4 आज आपण घेतलाय. लेसन 5 मध्ये आपण सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याविषयी अजून एक्झाम्पल्स, अजून रिव्हिजन, एक्सरसाइज घेणार आहोत, जिथे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणार आहात. म्हणून लेसन 5 याच्या पुढचा सुद्धा निश्चित पहा. थँक्स वन्स अगेन अँड बाय फॉर नाऊ.